नमस्कार बांधवांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट अत्यंत गुड न्यूज आहे। बघा, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा केव्हा होणार, कधी होणार, किती जागा असणार, या संबंधी विद्यार्थ्यांचे सारखे प्रश्न असतात, सारखे विद्यार्थ्यांचे फोन येत असतात। तर त्या सर्व गोष्टींचं निराकरण आपण या व्हिडिओमध्ये आता करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। परत एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे बघा, महा टीईटी 2024 साठी आपण महा टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। 40 टेस्ट पेपर आणि 40 सोल्यूशन पेपर, हे सगळे अंशिक पेपर तुम्हाला फक्त 299 रुपयामध्ये मिळेल। बघा, 299 रुपयामध्ये सोबत आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲप डाउनलोड करा। त्याच्यामध्ये 2013 पासून तर 21 पर्यंतचे पेपर आणि नोट्स ह्या तुम्हाला फ्री आहे। आणि सोबतच महा टीईटी 2024 ची सर्व विषयांची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण घेतो आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण ही टेस्ट सिरीज तुम्हाला ॲड आहे। 899 रुपयात बॅच आहे आणि त्याच्यामध्ये सर्व नोट्स, पीडीएफ्स, ई बुक्स, टेस्ट सिरीज हे सगळं तुम्हाला त्यामध्ये मोफत मिळेल। आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2024 ची बॅच 1099 रुपयात टेस्ट सिरीजसह आणि टीईटीची बॅच आणि टेस्ट सिरीज टीईटीची ही या बॅचमध्ये इन्क्लूड आहे, हे लक्षात घ्या। पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षाच्या कोणत्याही बॅचवर 95% प्लस तुम्हाला सूट मिळेल। कोणत्याही पेड बॅच सोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे। आपली कोणतीही बॅच घेतली संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर होईल सर्व विषयांचे, आणि सोबतच सर्व विषयांच्या पीडीएफ, ई बुक्स, नोट्स, टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल। मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील। व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा या ठिकाणी कालावधी तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल। बघा, आजपर्यंत आपल्या क्लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये 3000 प्लस विद्यार्थी आणि पोलीस भरतीमध्ये 1500 प्लस विद्यार्थी आणि निव्वळ 2022च्या शिक्षक भरतीमध्ये 1024 प्लस विद्यार्थी लागलेले आहेत। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। चला, महत्त्वाचा मुद्दा जो व्हिडिओमध्ये आपण घेतला होता तो व्हिडिओ म्हणजे बघा, तो मुद्दा आहे आपला की सेकंड टप्पा, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा, सेकंड फेज, आणि तो केव्हा होणार आहे ह्या संबंधी आपण डिस्कशन करणार आहोत। तत्पूर्वी थोडंसं जे राजकीय पार्श्वभूमी आहे ती आपल्याला जाणून घेणं अत्यंत जरुरी आहे। बघा, आता निवडणुका केव्हा होणार आहेत हा त्यासाठी महत्त्वाचा विषय आहे। तर बघा, दिवाळीनंतर निवडणुका, जे आपले निवडणूक आयुक्त आहेत ते काय बोलले माहीत आहे का? म्हणजे वर्तमानपत्रांतील बातम्यावर आपण जर लक्ष देतो म्हटलं तर ते काय बोलले की आधी दीपोत्सव आणि नंतर लोकोत्सव, म्हणजे याचा अर्थ असा की दिवाळी नंतर निवडणुका राहणार आहे, हे लक्षात घ्या। एवढंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका भाषणात बोलताना दिवाळीनंतर निवडणुका होतील असे म्हटले होते। म्हणजे जनरली आता आपण आजची गोष्ट जर करतो म्हटलं तर 5 तारीख, तर 8 ते 10 तारखेदरम्यान किंवा त्याच्या काही दिवसात लगेचच पुढे महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। आणि आपलं प्रशासन, आयुक्तालय, शिक्षण विभाग एवढा काही तत्पर नाही आहे की जसं आपण गृहीत धरू की त्या दरम्यान, आचारसंहितेदरम्यान परमिशन आणून म्हणजे आपली शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कंटिन्यू करेल असं काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे मग आपल्याला संपूर्ण आचारसंहिता जाऊ देणे, निवडणुका होऊ देणे, निवडणुकांचे निकाल येऊ देणे, तर ह्या गोष्टी आणि हा वेळ आपण अपेक्षितच असणं हे गरजेचं आहे। म्हणून 10, 12, 15 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेचा काळ जनरली 1 महिन्याचा राहील, लक्षात घ्या, जनरली 1 महिन्याचा राहील। त्यामुळे 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान जर समजा आचारसंहिता लागली तर 3, लक्षात घ्या, तर त्यापुढे मग आचारसंहिता लागल्यानंतर महिनाभरात निवडणुका जर समजा पार पडल्या तर आता तुम्हाला सांगतो, तर यंदाच्या ज्या निवडणुका आहेत त्यांची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ती आपल्याला 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे गरजेचे आहे। म्हणजे 26 नोव्हेंबरपर्यंत जर पूर्ण झाली नाही तर आताची विधानसभा हिला 5 वर्ष पूर्ण होतात।
लक्षात घ्या. आणि 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर बघा 26 नोव्हेंबर पूर्वी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पार पडणे अत्यंत गरजेचे आहे, अत्यावश्यक आहे. तसे न झाल्यास नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल. म्हणून ही प्रोसिजर असं गृहीत धरा की 26 नोव्हेंबरपर्यंत ही प्रोसिजर पूर्णच्या पूर्ण क्लोज होईल बघा. आणि तेव्हा मग आचारसंहिता संपेल. आणि आता तुम्हाला सांगतो पवित्र पोर्टलवर त्याच्यानंतरची गोष्ट शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आपण म्हणूया. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आचारसंहितेनंतर होणार. म्हणजे बघा तुम्ही असं गृहीतच धरून चला की 26 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे आज 5 नोव्हेंबर 1-1.5 महिना ह्या प्रोसेसला लागेलच. त्याचं कारण काय आहे तर एकदम कार्यतत्पर असं प्रशासन किंवा ह्या काही गोष्टी म्हणजे केव्हा होईल सर किती जागा येईल, दिवसभरामध्ये शेकडो मेसेजेस फोन येतात विचारतात. तर त्याच्यासाठी आपण खास हा व्हिडिओ बनवत आहोत. मला हेही सांगायचं आहे की नक्कीच तुमच्यापैकी काही लोकांकडे माझ्या अंदाजापेक्षा जास्त माहिती असेल, करेक्ट माहिती असेल, त्याबद्दल माझं काहीही दुमत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आचारसंहितेनंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार. त्यात संस्थांना जाहिराती देण्यासाठी 10-15 दिवसांचा वेळ मिळणार आहे. 10 ते 12 दिवस म्हणा, मॅक्झिमम 15 दिवसांचा वेळ त्या ठिकाणी संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी मिळणार आहे. हा एक मुद्दा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही 10-15 दिवस पुढचे ॲड करा. आणि उमेदवारांना जे काही प्रेफरन्स जनरेट होईल तर ते प्रेफरन्सचे पसंतीक्रम देण्यासाठी, प्रेफरन्स लॉक करण्यासाठी, प्रेफरन्स चॉईस करण्यासाठी, उमेदवारांना पसंतीक्रम भरण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा वेळ मिळेल. म्हणजे त्याच्यानंतर इकडे आपण जर समजा जे संस्था जाहिराती देईल त्याच्यात 10-15 दिवस जाईल, उमेदवारांना पसंतीक्रम भरण्यासाठी 8-10 दिवस जाईल. लक्षात घ्या. म्हणजे हे काय सांगा 15 आणि 8 20 दिवस झाले. आणि नंतर सेल्फ सर्टिफिकेशनसाठी 5 ते 8 दिवसांचा काय म्हणून सांगा वेळ वगैरे देण्यात येईल. म्हणजे असा पुढचा महिना. तर नोव्हेंबर बघा, नोव्हेंबरची गोष्ट आपण नोव्हेंबरचा पूर्ण महिना आणि त्याच्या पलीकडले जर 20-25 दिवस जर लक्षात घेतो म्हटलं तर असं लक्षात घ्या की 15 डिसेंबरपर्यंत वगैरे तर हे काम जर समजा कार्य सुरळीत पार पाडलं तर हे काम मार्गी लागणार आहे. सेकंड फेजचं दुसऱ्या टप्प्याचं. तर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आपल्याला निवडणुकीनंतर 15 ते 20 दिवसामध्ये अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. आचारसंहितेदरम्यान हा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे कसं आहे. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आता म्हणजे तुमचे मार्क्स लॉक झालेले आहे. लक्षात घ्या. तुमचे मार्क्स काय झालेले आहे सर तर तुमचे मार्क्स लॉक झालेले आहे बघा. त्याचं जे व्हायचं ते होणारच आहे. पण डिसेंबरमध्ये थर्ड टेट लक्षात घ्या. डिसेंबरमध्ये आपण लक्षात घ्या थर्ड टेट नियोजित आहे. तर काही लोक म्हणतात की थर्ड टेट होणार नाही. पण मला हे सांगायचं आहे की जसं TET निघालेली आहे, सेकंड CTET निघालेली आहे, 2017ची भरती चालू असताना 2022ची TIT झालेली आहे. म्हणून थर्ड टेट होणारच आहे, हे लक्षात घ्या. मग जर समजा दुसऱ्या टप्प्यात सर्वांचं नाव नक्की येऊ पण न आल्यास तुमची यादी लागणे आणि थर्ड टेट येणे ह्या दोन्ही नोटिफिकेशन एकत्र झाल्या तर मित्रांनो तुम्हाला स्कोर नाही बनवता येणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून तुमचे प्रेफरन्स आपले काय सांगा तुमचे मार्क्स तर लॉक झालेले आहे. तर आता तुमचे जे मार्क्स असतील तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर तुमचे जेही मार्क्स असतील तर त्याच्यानुसार लागले तर ठीक आहे, नाहीतर तिसऱ्या टेटची तयारी तुम्ही करणं जरुरी आहे. किंवा टेटसाठी पात्रता नसेल तर त्या पात्रता परीक्षा आपण म्हणजे पात्र होणे, त्यांचा अभ्यास करणे हा मुद्दा जरुरी आहे. त्यासाठी आपण इकडे बघा तर इथे आपण काय केलेलं आहे की आता जे महा TET नोव्हेंबरला 10 नोव्हेंबरला आहे तर त्यासाठी आपण महा टेस्ट सिरीज सुरू केली आहे. 40 पेपर, 40 टेस्ट पेपर, 40 सोल्युशन पेपर फक्त 299 रुपयात आपण देतो आहे. आणि त्याच्यानंतर महा TET 2024 टेस्ट सिरीज सहित बॅच आहे. सर्व लेक्चर रेग्युलर लाईव्ह आणि रेकॉर्ड स्वरूपात बॅच आहे, ती 899 रुपयामध्ये आहे. त्यासोबत सर्व नोट्स, ई-बुक्स, PDF, टेस्ट सिरीज आणि पास होण्याची लेखी हमी आम्ही सांगतो त्या तंत्रानुसार तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही 100% पास व्हाल. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि विशेष करून लक्षात घ्या थर्ड टेटला म्हणजे अंडर एस्टिमेट करू नका, इग्नोर करू नका. थर्ड टेट होणार म्हणजे होणारच, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून आपण सुद्धा 1099 रुपयात थर्ड टेट 2024 ह्यासाठी बॅच विथ टेस्ट सिरीज, याच्यामध्ये TETची बॅच ॲड आहे, TETच्या टेस्ट सिरीज ॲड आहे. आणि सोबतच पोलीस भरती 999, सरळ सेवा 999,
सर्वच स्पर्धा परीक्षांच्या बॅचवर 95% सूट आणि कोणत्याही बॅचवर ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत। आपल्या सर्व बॅचमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर होईल। सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, पीडीएफ्स, ई बुक्स आणि टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल। मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा वर्षभराचा कालावधी आहे। परीक्षा त्याच्याही जर पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल तुम्हाला। आतापर्यंत आपल्या क्लासेसमधून 3000+ विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये, 1500+ विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये आणि 1000+ विद्यार्थ्यांनी निव्वळ 2022च्या TIT मध्ये यश मिळवलेलं आहे। म्हणून ही यशाच्या परंपरेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।